नमस्कार मित्रांनो, वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना हमें आता है. जो जितावई सिकंदर मधलं गाणं आज आठवायचं कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात अचानक नाट्यमय कलाटणी मिळते की काय असं वाटायला लागलेलं आहे. मी खूप काळजीपूर्वक शब्दांचा वापर करतोय. सांगायचा मुद्दा हा की परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर मॉस्कोमध्ये आहेत. त्यांची व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत भेट झाली आणि पुतीन या भेटीमध्ये फार आश्वस्त वाटले. त्यांनी जयशंकर यांना सांगितलं की आता शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट होणार आहे आणि त्याच्यानंतर या वर्षभरात आणखीन एकदा मोदींची माझी भेट होणार आहे. आता यातला सस्पेन्स असा आहे की सप्टेंबरमध्ये 12-13 सप्टेंबरच्या आसपास ब्रिक्स परिषद भारतात आहे, यजमानपद भारतात आहे आणि या परिषदेला व्लादिमीर पुतीन येणार का नाही हा सस्पेन्स आहे. शी जिनपिंग येणार की नाही हा सस्पेन्स आहे. पण जरी पुतीन या बैठकीला आले नाहीत, धरून चालू म्हणजे भारतासाठी ही फार अभिमानाची गोष्ट असणार नाही, कारण भारत यजमान असताना ब्रिक्समधले जर 2 मोठ्या देशाचे नेते आले नाही तर थोडीशी भारतासाठी ती लाजिरवाणी गोष्ट असेल. पण जरी पुतीन भारतात आले नाहीत तरी या वर्षाच्या अखेरीस भारत रशिया परिषद आहे आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन भेटणार आहेत. आणि त्यामुळे आता आलाय ऑगस्ट ते डिसेंबर, याच्यामध्ये 2 वेळा भेटणार का 3 वेळा भेटणार याबाबत उत्सुकता आहे. तुम्ही म्हणाल हा मध्येच भारत रशिया विषय कुठून आला, तर त्याच्याबद्दल मी समारोपाच्या वेळेला बोलणार आहे. पण गेले 3-4 महिने अशी परिस्थिती होती की पाश्चिमात्य वाहिन्यांकडनं वर्तमानपत्रांकडनं असं सांगितलं जात होतं की रशिया युक्रेन युद्धामध्ये युक्रेननी अचानक बाजी मारलेली आहे, ससा कासवाच्या शर्यतीत कासव जिंकलेलं आहे. ज्या प्रकारे युक्रेन रशियात सर्व दूरपर्यंत हल्ले करत आहेत, रशियाचे तेल शुद्धीकरण प्रकल्प त्यांना आग लागत आहे, रशियामध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवत आहे. सामान्य रशियन लोक, खास करून मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमधले यातले, आत्तापर्यंत या युद्धाची झळ त्यांना बसली नव्हती, पण त्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. आता फार काळ जाणार नाही आहे की रशियातले लोक व्लादिमीर पुतीन विरुद्ध बंड पुकारतील आणि त्यांनी बंड पुकारलं की मग तिथे एखादं लष्करी बंडाचा एक भाग म्हणून तिथे दुसरं कोणतरी सत्ता ताब्यात घेईल. पुतीन यांचा त्यांच्या सहकार्यांवर विश्वास नाही आहे आणि परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. हे होत असताना युक्रेनने आपले हल्ले आणखीन तीव्र केले आणि रशियातल्या अगदी ॲमेझॉन म्हणता येईल, वाईल्ड बेरीज त्याचं नाव आहे, त्या ॲमेझॉनवर म्हणजे रशियातल्या ॲमेझॉनवर देखील त्यांनी त्यांच्या वेअर हाऊसेसवर हल्ले केले. युक्रेननी सांगितलं की हे जे सगळं किराणा मालाच्या नावाखाली रशियाच्या लष्कराला हे लोक मदत करतायत आणि त्यामुळे आमच्यासाठी ते वैध टार्गेट आहे, आम्ही त्याला हिट करणार. आता हे झाल्यानंतर रशियाने देखील युक्रेनला त्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली. आत्तापर्यंत रशिया युक्रेनच्या अन्य भागांमध्ये हल्ले करत होता, पण आता रशियानी कृष्ण समुद्र, ब्लॅक सी म्हणतात, या भागातल्या ओडेसा आणि या सगळ्या भागामध्ये हल्ले करायला सुरुवात केली आणि रशियाचे ड्रोन्स युक्रेनच्या जहाजांवर किंवा युक्रेनकडे माल घेऊन जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करायला लागले. एवढंच नाही तर ओडेसा बंदर, त्या ओडेसा बंदरामध्ये असणाऱ्या मालगाड्या, तिकडे रस्त्याने येणारे जाणारे ट्रक, कशाला म्हणजे कशाला सोडायचं नाही हे रशियाने ठरवलेलं आहे. या भागामध्ये विजेची उपकेंद्र असतील किंवा निवासी इमारती असतील, सगळ्यांवर हल्ले होत आहेत आणि रशिया याच्यामध्ये ड्रोनचा वापर करत आहे. इस्कंदर म्हणून नावाचं त्यांचं नवीन मिसाईल आहे, त्याचा वापर करत आहे. आणि असं म्हटलं जातं की S-400ची यंत्रणा आहे जिचा वापर बचावात्मक गोष्टीसाठी आहे, त्या बचावात्मक गोष्टीचा वापर हल्ल्यासाठी केला आहे. म्हणजे S-400 काही मोठा विध्वंस घडू शकत नाही. येणारं क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करण्यासाठी S-400चा वापर होतो.
पण रशिया या बचावात्मक क्षेपणास्त्राचा वापर त्याच्यात थोडेसे बदल करून हल्ल्यासाठी करत आहे आणि त्यांना काही युक्रेनच्या लष्करी तळांवर हल्ले करायचेच नाही आहेत. बंदर, रेल्वे मार्ग, मालगाड्या, ट्रक आणि त्यामुळे काय झालं आहे, युक्रेनला युक्रेनची जी निर्यात आहे, कारण युक्रेन ही युद्धाची खूप झळ सोसून आहे आणि जो काही त्यांचा निर्यात आहे तो कृषी माल, युक्रेन रशिया हा सगळा भाग गव्हाचा कोठार म्हणून ओळखलं जातं. त्या भागाचं नावही क्रिमिया असं आहे, जो रशियाच्या ताब्यात आहे युक्रेनचा भाग. आपल्याला आठवत असेल क्रिमिया नावाचा ब्रेड आपण लहानपणी किंवा अजूनही बाजारात आहे की नाही माहिती नाही, पण या भागात उत्पादन होणाऱ्या गव्हामुळे संपूर्ण जगामध्ये त्याचा निर्यात होते, व्यापार होतो आणि त्यामुळे एकीकडे युक्रेनची निर्यात ठप्प झालेली आहे, दुसरीकडे जगभरातनं जो काही सामानाची वाहतूक युक्रेनकडे होती तिथे मुख्यतः काळ्या समुद्र, कृष्ण समुद्राच्याच मार्गाने होती, कारण युक्रेनला उत्तर समुद्राचा काही ॲक्सेस नाही आहे. युक्रेनच्या उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे पोलंड, हंगेरी, चेक रिपब्लिक, बेलारूस असे सगळे देश आहेत. रशिया आहे अर्थातच उत्तरेकडे, आणि त्यामुळे सागरी वाहतुकीचं एकमेव केंद्र हे कृष्ण समुद्रातनं होत होतं. खरं तर हे युद्ध जेव्हा सुरू झालं 2022 साली, तेव्हाच रशियानी ब्लॅक सीमध्ये ओडेशा बंदराला वेढा घातला होता आणि तिथे त्यांनी युक्रेनची रसद तोडली होती. पण कालांतराने युक्रेननी पण रशियाची रसद तोडली आणि मग परिणाम असा झाला की मग तुर्कीच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी एकमेकांशी करार केला की एकमेकांच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू जहाजांवर हल्ले करायचे नाहीत. आणि आत्तापर्यंत म्हणजे खरं रशियाने हा हल्ला आणखीन सुरू ठेवला असता तर युक्रेन कदाचित त्याच्या आधीच कोलमडलं असतं, पण कल्पना नाही रशियाने का केलं. पण एक 22 ते 26 4 वर्ष आता युद्धाला झालेली आहेत आणि आता जेव्हा युक्रेन रशियाच्या ॲमेझॉनवर म्हणजे गोदामांवर हल्ले करायला लागले, रेल्वेवर हल्ले करायला लागले, विमानतळावर हल्ले करायला लागले, तसं आता रशियाने ठरवलं की आम्ही पण युक्रेनला जिथे मिळेल तिथे ठोकणार, जिथे मिळेल तिथे चेपणार. आणि त्यामुळे युक्रेन आता हल्ले सोसत आहे. खरं तर युक्रेन आत्तापर्यंत पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली होती आणि त्यामुळे रशियाची क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे होती. पण आता अमेरिकेचा साठा खूप कमी झालेला आहे. युरोपीय देश घाबरलेले आहेत, कारण खरं तर त्यांनी युक्रेनला मदत केली तर युक्रेन 6-8 महिने आणखीन रशियाशी लढू शकेल. पण युरोपीय देश स्वतःचे साठे स्वतःकडे ठेवत आहेत, कारण त्यांना भीती वाटते की जर आपण युक्रेनला मदत केली आणि रशियाने आपल्यावर हल्ले केले तर मग आपण स्वतःचा बचाव कशाने करणार. आणि सगळ्यांना खात्री आहे की ट्रम्पची काही गॅरंटी नाही, डोनाल्ड ट्रम्प आपल्या मदतीला येतील असं नाही. आणि काय येतील, कारण त्यांचे स्वतःचे जर साठे कमी झाले असतील तर मदतीला काय येतील. आणि अशा परिस्थितीत जग आहे, युक्रेनची 50% लोकसंख्या देश सोडून गेलेली आहे, युरोपच्या ठिकठिकाणच्या देशामध्ये गेलेले आहे. सुरुवातीला युरोपीय देशांनी त्यांचं खूप स्वागत केलं, पण आता 4 वर्ष झाली, त्यामुळे युरोपीय देशांमध्येही अजून उघड बोलत नाही, पण त्यांना त्रास होतोय की हे सगळे आपल्याकडे येऊन राहत आहेत, आता किती वर्ष राहणार आणखीन. त्यामुळे त्यांनी आपल्या देशात परत जावं, आपल्या देशात जाऊन आपल्या सैन्यात लढावं, म्हणून युक्रेन च्या नागरिकांना ते डोकं ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. युक्रेनचे नागरिक सगळे काही जायला तयार नाहीत, जे अजून राहत आहेत युक्रेनमध्ये ते राहत आहेत, पण जे युक्रेन सोडून बाहेर आले ते परत जायला तयार नाही आहेत. युक्रेनची आर्थिक संपत्ती, आर्थिक स्थिती खालावलेली आहे. अंतर्गत वादविवाद चव्हाट्यावर आलेले आहेत. झेलेन्स्कीनी मागे त्यांच्या संरक्षण मंत्र्यांना काढलं, निवडणुका ते घेत नाहीयेत आणि त्यामुळे काही जणांचं मत आहे की आता युक्रेन लोकशाही आहे, रशिया विरुद्ध लढा हा फक्त रशिया युक्रेन युद्धाचा विषय नाही आहे, हा हुकुमशाही विरुद्ध लोकशाही लढा आहे. आणि आता युक्रेननी पण निवडणुका घेतल्या पाहिजेत. झेलेन्स्की यांचं म्हणणं आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कुठे निवडणुका झाल्या होत्या, युद्ध लढायचं का निवडणुका करायच्या. आणि या सगळ्या याच्यामध्ये युक्रेनमधले अंतर्गत मतभेद बाहेर येत आहेत, युरोपमधले अंतर्गत मतभेद बाहेर येत आहेत. अमेरिका लढण्याच्या परिस्थितीत नाही आहे. आणि हा हिवाळा सुरू होत आहे, सप्टेंबर आता सुरू होईल आणि या भागामध्ये कडाक्याची थंडी पडते. आणि जर रशियाने अशा प्रकारे सगळे पेट्रोल पंप, गॅस स्टेशन, वीज केंद्र याच्यावर सगळ्यांना हल्ले करायला लागले दक्षिण युक्रेनमध्ये, तर हा हिवाळा आणखीन खडतर होणार आहे. आणखीन लोक युक्रेन सोडून युरोपाच्या वेगवेगळ्या भागात जातील अशी भीती आहे. आणि त्यामुळे अचानक म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासून असं चित्र होतं की इट्स अ मॅटर ऑफ टाईम, रशिया हरणार आहे. पण अचानक रशियाने बाजी फिरवली असं दिसतंय. अर्थात हे बॉक्सिंग ची जी मॅच असते, मुष्टियुद्ध आहे, मुष्टियुद्धाच्या एका फेरीत एक योद्धा पुढे जातो, दुसऱ्या याच्यात दुसरा पुढे येतो, पण शेवटी निकाल जेव्हा लागतो म्हणजे एकतर नॉकआउट होतो, एक मुष्टियोद्धा नॉकआउट होतो, तो उठूच शकत नाही, किंवा मग जो मुष्टियोद्धा शेवटपर्यंत टिकतो, जो जास्तीत जास्त मार खाऊनही मैदानात टिकून राहू शकतो, रिंगमध्ये टिकून राहू शकतो, तो जिंकतो.
रशिया युक्रेन युद्धाचं असं चालू आहे, अजून याचा शेवटचा चॅप्टर, शेवटचं प्रकरण लिहिलं गेलेलं नाही. कदाचित युक्रेन आणखीन काहीतरी नवीन शक्कल काढू शकेल, पण आत्ता युक्रेनच्या तुलनेत रशियाचं पारडं जड झालेलं आहे. याच्यातनंच पुन्हा तुम्ही म्हणाल भारत रशिया संबंधांबद्दल काय बोलता येईल, तर याचं उत्तर तेच आहे की ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने जयशंकर रशियाला गेलेले आहेत. मी आजूबाजूला बघतोय हजारो भारतीय कामगार रशियाला नोकरीसाठी जातात. आता त्यांच्या जीवाला धोका आहे की नाही माहिती नाही, पण रशिया खूप मोठा आहे आणि त्यामुळे दूरपर्यंत हल्ले करणं कठीण आहे. पण भारतीय कामगार रशियात जाऊन उत्पादन करत आहेत, त्यांना तिथे चांगले पगार मिळत आहेत आणि त्यामुळे असं वाटलं होतं की रशियाची उत्पादन क्षमता बंद पडेल, पण ती उत्पादन क्षमता चालू आहे. तिकडे चीन रशियाला मदत करतोय. म्हणजे रशियाला जरी घायाळ झाला असला, जखमी झाला असला, तरी रशिया अजून हार मानत नाही, कारण त्यालाही मदतीचे अदृश्य हात आहेत. आणि या दृष्टीने भारत एका प्रकारे रशियाने आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड, अर्थात हे करत असताना पियुष गोयल जपानला आहेत, अजित डोवल चीनला आहेत आणि सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पण हे चालू आहेत. पण रशिया युक्रेन युद्धामध्ये आता पुन्हा एकदा रशियाचं पारडं भारी आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.